नमस्कार मित्रांनो, CIB न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. जाणून घेऊया आजची ठळक घडामोडी. ठाणे नॉट रिचेबल नगरसेवकांबाबत पोलिसांमध्ये तक्रार. शिवसेना ठाकरे गटचे कल्याणमधील 4 नवनिर्वाचित नगरसेवक अद्यापही नॉट रिचेबल आहे. या नगरसेवकांच्या शोधासाठी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी थेट पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार अर्ज दाखल केला आहे. नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे की त्यांचे अपहरण झाले आहे, असा प्रश्न जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी CCTV कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपासाची मागणी केली असून नगरसेवकांना जिथे असतील तिथून माध्यमांसमोर येण्याचे आवाहन केले आहे. जी सार्वत्रिक निवडणूक झाली होती त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळजवळ 11 नगरसेवक निवडून आले, पण त्यामध्ये 4 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहे. तर कल्याणपूर्वला मधुर म्हात्रे तसेच कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक कल्याणपूर्व विधानसभेत असल्यामुळे आमची एक नैतिक जबाबदारी आहे की आमच्या पक्षाचे जे नगरसेवक नॉट रिचेबल आहे त्यांची चौकशी करणे, त्यांच्या सुरक्षिततेविषयी काळजी करणे आणि जे काय नॉट रिचेबल झालेलं आहे तर त्यांना जे काय सत्ताधाऱ्यांनी पळवलेलं आहे तर त्याबद्दल आम्हाला एक आणि जनतेला पण जे काय अविश्वासाचं वातावरण झालेलं आहे की आमच्या चिन्हावर निवडून यायचं, जनतेशी पण प्रार्थना करणं हे कोणालाच आवडलेलं नाही आणि त्यामुळे आज पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची मिसिंगच्या संदर्भात तक्रार दाखल व्हावी म्हणून अर्ज केलेला आहे आणि त्यांची दखल पोलीस घेतील. त्यांचे CCTV कॅमेरे व जे काही तांत्रिक बाबी आहेत ते तपासून त्याच्या जीवाला धोका आहे का, अपहरण झालंय का, त्यांचं काय झालंय ते आजपर्यंत जनतेला पण कळालं नाही व आम्हाला पण कळालं नाही. त्यामुळे हे सर्वच आम्ही एक काळजीपूर्वक त्यांना बघतोय की तुम्ही जिथे कुठे असाल तिथे मीडिया समोर यायला पाहिजे होतं. तर आमचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर असतील, तात्यामान्य असेल, कालच आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याबद्दल सांगितलं होतं की आज मिसिंगची तक्रार दाखल करू. त्या पद्धतीने आज आम्ही मिसिंगची तक्रार दाखल करायला गेलेलो आहे. तर त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून ते पुढील कारवाई करतील असं आम्हाला त्यांनी सांगितलं. CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा.